नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। बघा, पूजेमध्ये देवाला महत्वाचे स्थान आहे आणि देवपूजेचे आपल्या जीवनातही महत्वाचे स्थान आहे। देवपूजेमुळे आपल्याला मानसिक शांतता लाभते, तसेच आपले शारीरिक रोग दूर होतात। आध्यात्मिक शांतीसाठी देवपूजा आणि वेगवेगळ्या कारणांसाठी आपण देवपूजा करतो। पण मी असे ऐकले की क्रूर व्यक्तींनी देवपूजा केलेली चालत नाही। आता क्रूर व्यक्तीच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात। बघा, क्रूर व्यक्तींनी का करू नये, तर माझ्या मते आणि आपण ज्या वाडवडिलांकडून जे ऐकत आलेलो आहे की जे पापी लोक असतात किंवा क्रूर असतात, ज्यांच्या हातून काही ना काही कळत नकळत पाप घडलेले असते, त्यांनी तर देवपूजा अवश्य करावी। पुण्यवान लोक तर असेही देवपूजा करून आणखी पुण्य मिळवतातच। आणि बघा, तसे महाशिवरात्रीचे व्रत हे सर्वात मोठे व्रत आहे। साक्षात शिवशंकराला प्रसन्न करण्याचा हा दिवस। आणि बघा, आपण म्हणतो की रावण हा क्रूर होता, जरूर होता, पण त्यामागची जर आपण खरी कथा ऐकली तर रामायणामध्ये त्याचा उद्देश असा होता की केवळ भगवान रामांच्या हाताने त्यांना मरण पाहिजे होते आणि त्यामुळे त्यांना मुक्तता हवी होती। त्या नाहीतर त्यांनी साधा स्पर्शही सीता देवतेला केलेला नाही। आता हा एक भाग आपल्याला पुराणामध्ये सापडतो आणि आपण रावणाला क्रूर म्हणूनच ओळखतो। पण आपण क्रूर व्यक्तींनी पूजा का करायची नाही, तर असं नाही, क्रूर व्यक्तींनी अवश्य पूजा करायची। कारण आपण सहज म्हणतो ना की बघा, अरे ही पूजा कर, ह्या पूजा केल्याने आपले पापे नष्ट होतील, इथे गंगा स्नान केल्याने आपले पापे नष्ट होतात। म्हणून क्रूर व्यक्तीने तर अगोदर देवाची पूजा करून आशीर्वाद मिळवायला पाहिजे। सद्मार्गावरती चालण्याची त्यांना प्रेरणा यामुळे मिळते। त्यामुळे अशा व्यक्तींनी देवपूजेमध्ये साधना केली पाहिजे, मन रमवले पाहिजे आणि पुण्य मिळवले पाहिजे। यामध्ये त्यांच्यामध्ये बदल होऊन समाजामध्ये सुद्धा अशा व्यक्तींमुळे नक्कीच चांगले बदल घडून येतील। आता बघा, आपल्या घरामध्ये काही भांडण तंटा चालू असेल, नात्यांमध्ये असो, नवरा बायकोच्या भांडणांमध्ये असो, आपण सहज काय उपाय करतो की कुठेतरी जाऊन आपण विचारतो, सहज कोणी सांगतं की बघा, देवाचं असेल तर मानून घ्या, असं करा, हा उपवास करा, ह्याने फरक पडेल। त्यामुळे शंकर भगवानचा महाशिवरात्रीचे व्रत ही एक असेच व्रत आहे की जे साक्षात शंकर पार्वती माता लक्ष्मीनारायणासारखा जोडा आपण आपलाही राहावा, हा त्यामागचा हेतू आहे। आणि त्यामुळे नवरा बायकोंमध्ये जरी भांडणे होत असली तरी आपण ह्या उपवास नक्कीच करायचा आहे आणि शिवाची आराधनाही नक्कीच करायची आहे। ह्यामुळे आपल्याला ज्यांना वाटतं की आपले संबंध सुरळीत व्हावेत, त्यांनी हे व्रत जरूर करायचे आहे। बघा, मनात भाव असला पाहिजे, तो पापीही जरी असला तरी मनामध्ये सुधारण्याची इच्छा पाहिजे, आकांक्षा पाहिजे। मनोभावे पूजा केल्यास देवही सर्व चुकी माफ करतो। त्यामुळे हे व्रत याही लोकांनी अवश्य करावे। हा, कोणत्या लोकांनी हे व्रत करू नये, तर जे रोगी आहेत, ज्यांना अजिबात अन्न वगैरे जात नाही, जे उपवास करू शकत नाही, त्यांनी शिवाचे नामस्मरण जरी केले तरी त्यांना सर्व फळ प्राप्त होतात। आणि बघा, नाहीतर असे जर असते की क्रूर व्यक्तीने पूजा करू नाही तर वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झालाच नसता, हो ना? तो किती क्रूर होता, परंतु साक्षात नारद मुनींनी त्यांना सांगितले की ते चोरी वगैरे करायचे घरच्यांसाठी। तर तू घरच्यांना जाऊन विचार की तू जे पाप करतो आहे त्या पापामध्ये तुझे घरचे सहभागी होतील का? तर वाल्या कोळीने जेव्हा घरच्या लोकांना विचारले, मुलाबाळांना आणि बायकोला, की तुमच्यासाठीच मी ही चोरी दरोडे वगैरे करतो, त्यामध्ये तुम्ही माझ्या पापामध्ये सामील व्हाल का? तेव्हा घरच्यांनी नकार दिला की जे पाप तुम्ही करताय ते तुम्ही एकट्यानेच भोगायचे आहे।
त्यानंतर जे वाल्या कोळी सुधारला आणि त्यांना त्यांची चूक कळाली, हे फक्त आणि शिवाची आराधना केली, हे फक्त शिव आराधनेमुळे आणि सतमार्ग त्यांना सापडला तो नारद मुनींनी व्यवस्थित मार्ग दाखवल्यामुळे. त्यामुळे जर क्रूर व्यक्ती असेल तर त्यांना जर कोणी चांगला मार्ग दाखवला आणि त्यांना देवाची भक्ती करण्यास सांगितले आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचे सांगितले तर नक्कीच ते सुधरू शकतात आणि त्यांनाही पुण्य मिळून त्यांचे पापे नष्ट होऊ शकतात आणि त्यांचं जीवन सुधरू शकतात. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.